इकॉनॉमिकल इंडिपेंडन्स बरोबर, पण जनरली एमपीएससी, यूपीएससी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा म्हटल्या की सगळ्यांना असं वाटतं की ही पॉवर आहे, ही पॉवर माझ्या हातामध्ये मला मिळणार आहे आणि ती पोस्ट मिळाली की मग मी ही पॉवर उपभोगू शकतो किंवा उपभोगू शकते. तर आता तुम्ही या पोस्टवर बसला आहात, जे स्वप्न बघितलंय ते साकार झालंय, तर खरंच हे असं असतं का की पॉवर उपभोगण्यासाठी असते का? त्याचा वापर नक्की कसा करता येईल? ऍक्च्युली पॉवर ही उपभोगण्यासाठी नसते, पॉवर ही समाजाच्या चांगल्याचा वापर करण्यासाठी असते. ठीक आहे, एमपीएससी यूपीएससी केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला अधिकारी बनता त्यावेळेला गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काही अधिकार, काही शक्ती तुम्हाला प्रदान केल्या जातात, पण ते समाजाच्या चांगल्यासाठी दिलेल्या असतात, त्यांच्यासाठी वापरायचे असतात, ना की स्वतःसाठी वापरायचे असतात. आणि हे वापरताना खूप काळजी घ्यावी लागते, अन्यथा जर तिचा गैरवापर झाला तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपल्यालाही भोगावे लागतात. अशी बरीचशी उदाहरणं तुम्हालाही माहीत आहेत. त्यामुळं सत्ता आली हातात म्हणून ती कशी वापरणं किंवा मिळालीच आपल्याला तर आपण काहीही करू शकतो ह्या भ्रमात कुणीही राहू नये. एमपीएससी यूपीएससी झाल्यानंतर तोपर्यंत जग वेगळं असतं, त्याच्यानंतरचं जग फार वेगळं असतं. आपल्याला असं वाटेल की मी आता एमपीएससी झालो, संपलं, माझ्या हातात सगळी पॉवर आली, मी ऑफिसर झालो. नाही, तिथून पुढचा संघर्ष वेगळा असतो, तिथून पुढचे जे प्रॉब्लेम्स असतात ते वेगळे असतात. ते ॲज अ ऑफिसर म्हणून तुम्हाला हे करायचे असतात आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा, तुम्ही वापरलेल्या पॉवरचा समाजावरती परिणाम होत असतो, समाज मनावरती परिणाम होत असतो. त्यामुळे ह्या सगळ्याचं भान ठेवूनच एक अधिकारी म्हणून तुम्हाला पुढची वाटचाल करावी लागते.